मुळीक वस्तीतील शेतकऱ्यांचा संताप। 700 हेक्टर जमिनीतून जलवाहिनी, दारे न काढताच काम सुरू। शेखर गोरे यांनी काम बंद पाडले। दहिवडी परिसरातील मुळीक वस्ती येथील शेतकऱ्यांच्या सुमारे 700 हेक्टर जमिनीतून जाणाऱ्या जलवाहिनीच्या कामावरून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता त्यांच्या शेतजमिनीतून जलवाहिनीची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे जलवाहिनीच्या ठिकाणी आवश्यक असणारी दारे काढण्यात आलेली नसल्याने भविष्यात शेतीच्या पाण्याबाबत मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मुळीक वस्ती परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जलवाहिनीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि मागण्या जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्याकडे मांडल्या। शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत शेखर गोरे यांनी कोणताही विलंब न करता मुळीक वस्ती परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी जलवाहिनीच्या कामामुळे आपल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता तसेच आवश्यक ठिकाणी दारे न काढल्यामुळे भविष्यात जलवाहिनीच्या पाण्याच्या शेतीसाठी योग्य वापर करता येणार नसल्याच्या समस्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेखर गोरे यांनी सुरू असलेले जलवाहिनीचे काम बंद पाडले। तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिनीची दारे काढण्यात येईपर्यंत काम पुन्हा सुरू करू नये असा संबंधितांना सज्जड इशारा दिला। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि कोणतीही नोटीस न देता त्यांच्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। जलवाहिनीचे काम करताना शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही तसेच भविष्यात पाण्याचा योग्य लाभ मिळेल याची दक्षता घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान शेखर गोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून आवश्यक त्या ठिकाणी दारे काढूनच पुढील काम करण्यात यावे अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या पाणीवेळी मुळीक वस्ती परिसरातील लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही काय केली जाते आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी जलवाहिनीची दारे काढली जातात का याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।